ज्येष्ठ नागरिक संघ तपोवन येथे दिनांक 28 जून रोजी विविध सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले। तसेच या दिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी श्रीयुत अशोक चौगले यांचं AI या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याची सुरुवात आणि माहिती श्री गुरव सर यांनी दिली। तसेच त्यांनी सुरुवातीला सगळ्यांचे स्वागत केले, त्यानंतर स्वागत पद्य झालं आणि त्यानंतर श्री अशोक चौगले यांचा सत्कार करण्यात आला। त्यापूर्वी संस्थेच्या सभासदांचा ज्यांचे वाढदिवस जूनमध्ये आहेत अशा लोकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले आणि त्यानंतर मुख्य व्याख्यानास सुरुवात झाली। श्रीयुत अशोक चौगले यांनी AI संबंधी अतिशय उत्कृष्ट माहिती सर्व सभासदांना दिली। त्यांचं स्वागत झाल्यानंतर आणि त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी सभासदांचे फोटो AI मार्फत कसे काढले जातात ते दाखवून ते सभासदांना बक्षीस दिले, भेट म्हणून दिले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला। 2026 सायंकाळचे 5:30 वाजता येतात जवळजवळ आणि प्रत्येक महिन्याच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। जून महिन्यात ज्या सभासदांचे वाढदिवस होते अशा सभासदांना शुभ्र वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि वाढदिवस साजरा करण्यात आला। शिवाजीराव काटकरसाहेब यांनी त्यांच्या आज सत्कार झाल्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाचे रंगत खरोखर खूप छान झालेले आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होतो आणि बँक ऑफ इंडियातला त्यावेळेस आमचा संबंध असा आज अखेर म्हणजे गेली 50 MCOM असून त्यांनी CA IIB आणि DCM या व्यावसायिक पात्रता प्राप्त केलेल्या आहेत। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत अशोक चौगले यांचा सत्कार अध्यक्ष श्रीयुत शंकर भोला माझे काही मित्र मला इथे की नाही सर्वप्रथम खूपच वाटतो की मी कोणताही तज्ज्ञ नाही, मी AIचा विद्यार्थी म्हणून मी काही ज्ञान प्राप्त केलं ते तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतो। कसं होतं आहे, आमचे एक सर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं ज्या दिवशी तुम्ही असं म्हणलं मला सगळं येते त्या दिवशी तुमची प्रगती सांगणार आहे। नंतर गुरु नंतर चव्हाण सर जास्त प्रेम आहे, लग्न केलं तुमचा आहे ओके थँक्यू। तो क्रेडिट करू शकत नाही, कोल्हापूरला जाणार पुण्याला असं काही काळ होतं ते किंवा करतात सुद्धा म्हणजे शिवाजीबाईने कसं ते कात्राला घाट टाकावं लागेल तर तसं ते यायला असं काही येत नाही त्याला। AIच्या माध्यमातून सदस्यांचे काही फोटो श्रीयुत अशोक चौगले यांनी काढलेले होते आणि म्हटलं की ह्याच्यात मला सुंदर कविता
करून दे. त्याला 2 मिनिटात मला करून देतो. मग त्याला काय केलं, मी कविता केली माझी ती एअरपुढे ऐकली माहीत नाही, पण ते कृतज्ञ अभिमान गीतमध्ये चाल एका जुन्या मराठी पोवाड्याची आणि उत्साही समूह धर्तीवर सूचना दिली. हे गाण्यात नको आहे, ते गाण्याचे गाणं म्हटलं. हे गाणं आलं तुमच्या लक्षात नसेल चालीमुळे. हे चाल त्याला सांगितली नव्हती मी, सांगितली ती, पण ती गाण्यात म्हणायचं नाही, ते शब्द गाणे शब्द नाही येते. नंतर मध्येच की नाही कडवे असं म्हणतो. ॲक्च्युली कडवे असं नाही आलाप घेतलेला आहे तो प्रत्येक ध्रुवपदाच्या वेळी. ॲक्च्युली कडवं एक, कडवं 2, कडवं 3 दिलेलं आहे, पण त्याला ते कळत नाही. गाणं म्हणणारं काय केलं, ते कडव्यालाच सूर लावतात आहे. गाणं म्हणणारच हे पोवड्याचाच उल्लेख केलेला आहे. ते कसं होतं आहे, हे गाणं ऐकल्यानंतर मला की नाही ते कळालं. पण मी म्हटलं काय असू दे, आपल्याला सांगायचं बरोबर आहे. तर तुमच्यासारखे श्रेष्ठ तुम्ही आज काय करू शकत नाही, पण ते करू शकतो. फक्त ह्याच्यात आहे ह्यात प्रोडक्शन काय होतं आहे, प्रोडक्शन करावं. जर असेल रोबोट होतो पण यायचाच पार्ट आहे, पण तो डिफरंट आहे, आपल्यासाठी तो नाही आहे. पण इथं भरपूर गोष्टी जर स्कोप म्हणणार ना तर प्रचंड स्कोप आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2030 कडे जी प्रगती आपली 1980 ते आतापर्यंत झाली, म्हणजे 50 वर्षात 40 वर्षात झाली, कॉम्प्युटर आल्यानंतर इंटरनेट आल्यानंतर ती प्रगती पुढच्या 5 वर्षात होणार. आणि पुढच्या 10 वर्षात काय होणार हीच काय आपण कल्पना करू शकतो. इतकं अफाट आपल्यामध्ये बदल होणार आहे. मुख्य म्हणजे नोकऱ्या. आता नोकरीसाठी घाबरण्याचं कारण नाही. आता अशी अनेक वेळा आव्हानं आली, पण त्या शिकण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता देणाऱ्याची तंत्रज्ञान म्हणजे हे आहे. माणसासारखं वागायचं, माणसासारखा विचार करायचा, असं जे तंत्रज्ञान हे आहे. आता घरातला आहे की नाही हा कुठेही वापरतो. घरात म्हटला ना तर तो आपल्या पद्धतीने कुठेही जातो, तो असिस्टंट आहे, सेकंड हँड आहे, आणि तो काय विचार असतो, कधी तो रागवत नाही, रजवत जात नाही, आजारी पडत नाही, काही असे सगळे कितीतरी इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे. आता असं तुम्हाला नाही जमीन पुसण्याचं हे सगळं मशीन आलेलं आहे, रोबोट सारखं. ते त्याला दिलं ना ते जातं, त्यात त्याला टायमरवर असतं, तेवढं ते पुसून येतं आणि जाऊन त्याचं बसतं.